नमस्कार सर्वांना. सनशाईन मराठी स्टोरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला वृंदा, समर्थ आणि सिया यांची ही कथा आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा. डॉक्टरने काही टेस्ट सांगितले होते वृंदाला, पण तिच्याकडे त्या टेस्टसाठी सुद्धा पैसे नव्हते. आता ती हे सगळं कसं मॅनेज करू शकणार होती तिलाच माहीत. चला तर मग कथा सुरू करूया. पुनर्विवाह भाग 7. सिया आता स्वयंपाकघराच्या ओट्यावर आरामात बसली होती. तिचे छोटेसे पाय हवेत झोके घेत होते आणि ती फक्त तिला समजणारे निरर्थक शब्द बडबडत होती. तिच्या एका छोट्याशा हाताने समरच्या टी शर्टचा कोपरा धरला होता, जणू तो कोठेही गायब होऊ नये याची खात्रीच ती करत होती. दुसऱ्या हाताने ती अशा गोष्टींकडे व्यस्तपणे बोट दाखवत होती ज्याची तिला अजूनही नावे माहीत नव्हती. टूटो, पॅम, बुक. समर्थ स्टोजवळ उभा होता. त्याच्या बाह्या निष्काळजीपणे वर सरकवलेल्या होत्या आणि तो तव्यावर पराठा उलटत होता. त्याने दुपारचा वेळ असा घालवण्याची अजिबात योजना केली नव्हती, पण हल्ली आयुष्य म्हणजे नियोजनापेक्षा पूर्णपणे वेगळंच काहीतरी झालं होतं. थोड्याच वेळापूर्वी 2 फूट उंचीच्या या छोट्याशा वादळाने त्याच्या मांडीवर येऊन बसून त्याचा लॅपटॉप ताब्यात घेतला होता आणि नाचणाऱ्या हत्तीचं एक हास्यास्पद कार्टून त्याला तिच्यासोबत पाहायला लावलं होतं. आणि जेव्हा तिच्या पोटातला गुरगुरण्याचा आवाज इतका मोठा झाला की संपूर्ण खोली हादरावी, तेव्हा तिने त्या निरागस पिल्लासारख्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. जणू तिच्या भूकेला तोच जबाबदार होता. आणि कसं कुणास ठाऊक, आता तो स्वयंपाकघरात उभा होता. तुला काय खायचं आहे? समर्थने मागे न पाहताच विचारलं. सियाचे डोळे चमकले. फाटा, ती आनंदाने चिवचिवली आणि एकदा टाळी वाजवली. समर्थने किंचित वळून भुवई उंचावली. फाटा? त्याने पुन्हा विचारलं. तिने उत्साहाने मान हलवली. फाटा, फाटा. तो क्षणभर तिच्याकडे पाहत राहिला आणि मग उसासा टाकला. तुला पराठा म्हणायचा आहे का? नाही का? तिला तिच्यामुळे त्याच्या एकेकाळच्या शांत आयुष्यात किती गोंधळ निर्माण झाला आहे याची पूर्णपणे जाणीव नसताना ती खिदळली. फाटा. अर्थात तो स्वतःशीच पुटपुटला आणि तव्यावरचा पराठा पुन्हा उलटला. फाटा आहे, युअर हायनेस. सिया आता डायनिंग टेबलवर बसली होती. आणि अंदाज लावा, कुठे? नाही खुर्चीवर. नाही, ती आनंदाने चक्क दुसऱ्या तिसऱ्या कुणाच्या नाही तर मिस्टर रूड, ग्रॅम्पी, ॲरोगंट समर्थ व्यासच्या मांडीवर बसली होती. ज्या माणसाने दावा केला होता की त्याला काहीही फरक पडत नाही. आणि तो काय करत होता? तिला पराठा भरवत होता. फक्त भरवत नव्हता, तर अक्षरशः संपूर्ण जगातले सगळ्यात छोटे छोटे तुकडे करून तिला खाऊ घालत होता. जणू काही तो काचेची बाहुली हाताळत होता. सिया ते तुकडे चवीने खात होती. तिचे गाल गोंडसपणे फुगले होते आणि तिचे पाय आनंदाने पुढे मागे झुलत होते. विश्वास बसतोय का? समर्थ व्यास, ज्या माणसाला स्वतःच्या जागेत एकही आवाज सहन होत नव्हता, आता आपल्या मांडीवर एका वादळासारख्या मुलीला घेऊन बसला होता. तो तिच्या गतीशी जुळवून घेत होता. ती खाताना प्रत्येक वेळी तिच्या हनुवटीवर लागलेलंही पुसत होता. पण तेवढ्यात तिला थोडासा खोकला आला आणि समर्थने क्षणार्धात तिला अलगद डायनिंग टेबलवर बसवलं. तिची छोटीशी ध्येयष्टी स्थिर होती आणि ती अजूनही खिदळत होती. मग तो तिच्यासाठी पाणी आणण्यासाठी स्वयंपाकघराकडे निघून गेला. नो ओरडणे, नो ड्रामा, फक्त काळजी. दुसऱ्या बाजूला घरचा मुख्य दरवाजा उघडला. वृंदा घरात आली. आनंदाने नाही, हसत नाही, फक्त शांतपणे. तिचे डोळे थकलेले होते. चेहरा फिकट पडला होता. पण तिचे डोळे ज्या एका गोष्टीचा शोध घेत होते, ज्या एका गोष्टीला सर्वात जास्त महत्त्व होते, ती म्हणजे सिया. तिचे डोळे आतुरतेने संपूर्ण खोलीत फिरले. सिया, सियो बाळा, तू कुठे आहेस? वृंदाचा आवाज हॉलमध्ये घुमला. तिच्या आवाजात अस्वस्थता होती आणि तिचा श्वासही अनियमित झाला होता. ती नुकतीच घरात आली होती. तिचं मन अजूनही दुखत होतं. तिचं मन पूर्णपणे हादरलं होतं. पण तिची पहिलीच प्रतिक्रिया, तिचं एकमेव प्राधान्य तिची मुलगी होती. डायनिंग एरियामधून लगेच एक छोटासा आवाज आला. मम्मा. सिया डायनिंग टेबलवर उभी होती. खाली उतरण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचे छोटे छोटे पाय तोल सांभाळण्यासाठी धडपडत होते. क्षणाचाही विलंब न करता वृंदा धावत गेली आणि तिला पडता पडता पकडलं. तिने तिला घट्ट आपल्या मिठीत घेतलं.
तिचं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं, जणू ते छातीतून बाहेरच जाईल. बेटू, काय करत आहेस तू? तिने अजूनही धापा टाकत विचारलं आणि तिच्या मुलीच्या चेहऱ्यावर काही दुखापत झाली आहे का हे काळजीपूर्वक पाहू लागली. पण तिची नजर दुसऱ्याच एका गोष्टीवर पडली. सियाच्या गुडघ्याभोवती बांधलेली एक लाल कलर रंगाची पट्टी. तिचं जगच थांबलं. बच्चू, हे 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 काय झालं? वृंदाने पुन्हा विचारलं. तिचा आवाज आता थरथरत होता आणि काळजीने तिने अलगद त्या पट्टीला हात लावला. सियाने नाक मुरडलं आणि आपल्या छोट्याशा बोटाने जमिनीकडे निर्देश केला. मम्मा, बाल, फ्लोर. ती वृंदाने तिचे शब्द समजून घेण्याचा प्रयत्न करत गोंधळलेल्या अवस्थेत भुया उंचावल्या. तिच्या छातीत धडधड वाढत होती. तेवढ्यात पावलांचा आवाज घुमला. समर्थ आत आला. त्याच्या हातात पाण्याचा ग्लास होता. वृंदाने लगेच त्याच्याकडे वळून पाहिले. तिच्या डोळ्यात घबराहट आणि काळजीचे मिश्रण होते आणि तिने सियाला घटमिटीत धरले होते. त्याचे डोळे तिच्या डोळ्यांना भिडले. शांत, भावनाविरहित, पण इतर काहीही होण्याआधीच न बोललेलं वादळ त्यांच्या दोघांमध्ये तसंच घोंगावत राहिलं. वृंदाने सियाला आपल्या मिठीत घट्ट धरून ठेवलं होतं. तिच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. तिची नजर पुन्हा त्या पट्टीकडे गेली आणि मग स्वयंपाकघरातून हातात पाण्याचा ग्लास घेऊन बाहेर येणाऱ्या समर्थकडे वळली. तिचा आवाज अगदी हलका, कुजबुजण्यापेक्षाही कमी होता. ही 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 दुखापत कशी झाली? समर्थने ग्लास टेबलवर ठेवला आणि आधीच वैतागलेला असल्यासारखा एक दीर्घ श्वास सोडला. ती अशी फिरत होती जणू हे संपूर्ण घर तिचंच आहे. हॉलवेजवळ तिचा पाय घसरला. काही मोठं झालं नाही. मी जखम स्वच्छ करून पट्टी बांधली. ती ठीक आहे. वृंदाने नजर खाली केली आणि हळूच मान हलवली. तिने त्याला पुढे काही विचारण्याची हिंमत केली नाही. पण समर्थ अजून थांबला नव्हता. त्याने सियाकडे पाहिलं, जी आता आनंदाने वृंदाच्या हनवटीला आपल्या बोटाने स्पर्श करत होती. आणि मग पुन्हा वृंदाकडे पाहिलं. त्याच्या जबड्यावर स्पष्ट वैताग दिसत होता. बाय द वे, तो म्हणाला. त्याचा आवाज आता अधिक कडक झाला होता. आज तुझ्या मुलीने मला पूर्ण वेळ तिची सेवा करायला लावलं. वृंदाने गोंधळलेल्या पण शांत नजरेने वर पाहिलं. म्हणजे तुला खात्री आहे ना की ती फक्त 2 वर्षाचीच आहे? त्याने सियाकडे उपहासाने पाहत चिडून विचारलं. कारण तिचं वागणं 2 वर्षाच्या मुलीसारखं अजिबात नाही. त्याने हाताची घडी घातली आणि अतिशयोक्तीपूर्ण वैतागाने पुढे सांगितलं. मी काम करत असताना ती माझ्या मांडीवर येऊन बसली. एखाद्या टेकबॉससारखी तिने माझा लॅपटॉप ताब्यात घेतला. मग ऑल इन इट, थोलो असे काही विचित्र शब्द बोलायला सुरुवात केली आणि मी मात्र एखाद्या मूर्खासारखा तेथे बसून त्याचा अर्थ काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. त्याने सियाच्या आवाजाची नकल करत तिची खिल्ली उडवली आणि वृंदाच्या मिठीत असलेल्या आता हसणाऱ्या छोट्या मुलीकडे बोट दाखवलं. कळलं की ती मला कितीचं चॉकलेट उघडायला सांगत होती आणि जेव्हा मी पुरेसं लवकर तिचं ऐकलं नाही तेव्हा तिने मला एक नजर दिली. अशी नजर? वृंदा जणू काही मी तिचा नोकरच आहे. वृंदा जागच्या जागी स्तब्ध झाली. सियाला आणखीन घट मिठीत घेत काय उत्तर द्यावं हे तिला कळत नव्हतं. तिने हलकेच मान हलवली आणि त्याची नजर टाळली. पण समर्थ बोलतच राहिला, त्याचा सगळा वैताग बाहेर काढत. मग तिने मला काहीतरी मूर्ख प्राण्यांचं कार्टून पाहायला लावलं आणि जेव्हा तिच्या महाराणीला भूक लागली तेव्हा पराठा कोणाला बनवावा लागला सांग बरं? मला. पुन्हा त्याने स्वतःकडे बोट दाखवलं. मी शपथ घेतो, तो कपाळ चोळत पुटपुटला. पुढच्या वेळी ती मला अशी नजर देईल ना तेव्हा माझं डोकं फिरण्याआधीच मी घरातून बाहेर पळून जाईन. वृंदाच्या मिठीत असलेल्या सियाने समर्थकडे पाहून डोळे मिचकावले आणि आपल्या निरागस आवाजात म्हणाली, यम, पराठा छा, आणि टाळ्या वाजवल्या. समर्थ क्षणभर तिच्याकडे बघतच राहिला, डोळे मिचकावत. वा, तो उपरोधिकपणे पुटपुटला. आता ती माझ्या स्वयंपाकालाही रेटिंग देते. वृंदाने पुन्हा नजर खाली केली आणि सियाला अलगद आपल्या छातीशी धरून ठेवलं. हसू नाही, आपुलकी नाही, फक्त शांत भीती. आणि आता ती ज्या माणसाशी बांधली गेली होती तो नेमका कसा आहे याबद्दलचा गोंधळ. हे घर ती जिथून आली होती त्या नरकासारखा अजिबात नव्हतं, पण तरीही त्याला पाहून तिच्या मनात भीती निर्माण होत होती. रात्रीचे 2 वाजले होते. संपूर्ण हवेली गाढ शांततेत बुडाली होती.
फक्त छताच्या पंखांचा मंद आवाज आणि एकमेकांशी अगदी तालबद्धपणे झोपलेल्या दोन जीवांच्या शांत लयबद्ध श्वासांचा आवाज ऐकू येत होता. समर्थ आणि सिया. हो, सिया. ती त्याच्या छातीशी अशी बिलगून झोपली होती जणू ती तेथेच असायला हवी होती. तिच्या छोट्या बोटांनी त्याच्या टी शर्टचे कापड घट्ट पकडले होते. तिचं डोकं त्याच्या हृदयावर टेकलेलं होतं, जणू हेच तिचं कायमचं घर होतं. 2 रात्री. एवढाच वेळ लागला होता. रात्रीच्या जेवणानंतर झोपण्याच्या वेळेपर्यंत 2 रात्री अशा शांतपणे गेल्या होत्या. समर्थला आता काहीही बोलण्याची गरज भासत नव्हती. त्याने फक्त शांतपणे तिला आपल्या मिठीत उचललं आणि खोलीकडे चालत निघाला. आणि सिया, ती आपल्या खेदळण्यासोबत आणि वेगवेगळ्या गोष्टी सांगत त्याच्या मागे येत राहिली. कार्टूनमधले हत्ती, नाचणारे बेडूक आणि चोस यांच्याबद्दल ती बडबडत होती. जणू एकेकाळी ज्या माणसाला सगळे घाबरायचे तो तिचा गुप्त जिवलग मित्रच होता. वृंदा, जी पूर्वी तो आपल्या मुलीवर राग काढेल म्हणून या भीतीने थरथरायची, आता बाल्कनीत उभी होती. तुटलेली, अस्वस्थ, पण विचित्रपणे. निश्चित सगळं ठीक होतं म्हणून नाही, तर तिची मुलगी सुरक्षित होती म्हणून. निदान आत्तासाठी तरी. पण ती स्वतः ठीक नव्हती. हॉस्पिटलमध्ये झालेल्या त्या भेटीची भीती अजूनही तिच्या मनातून गेली नव्हती. सर्जरी हा शब्द एखाद्या शापासारखा तिच्या मनाला चिटकून राहिला होता आणि तिच्या हृदयातील जन्मजात छिद्राने आता तिच्या स्वतःच्या मनात काहीतरी खोलवर तडा दिला होता. तिने सियासमोर एकही अश्रू ढाळला नव्हता, स्वतःसमोरही नाही. पण आता रात्री 2 वाजता त्या थंड वाऱ्याखाली उभी असताना तिचं शरीर सुन्न झालं होतं आणि विचारांच्या ओझ्याखाली तिचं मन गुदमरू लागलं होतं. तिने आपला फोन बाहेर काढला. कॉन्टॅक्ट्समध्ये नाव शोधताना तिची थरथरणारी बोटं एका नावावर येऊन थांबली. मीरा, एक मैत्रीण, कदाचित तिच्याशी बोलण्यासाठी उरलेली एकमेव व्यक्ती. तिने हळूहळू टाईप केलं, हे, तू मला फोन करू शकतेस का? या वेळेला उत्तर मिळेल अशी तिला अपेक्षा नव्हती, पण एका मिनिटाच्या आतच तिचा फोन वाजला. इनकमिंग कॉल, मीरा. वृंदाने क्षणभर स्क्रीनकडे पाहिलं आणि मग शांतपणे फोन उचलून कानाला लावला. हॅलो वृंदा, सगळं ठीक आहे ना? तू एवढ्या रात्री का जागे आहेस? सिया ठीक आहे ना? मीराच्या आवाजात काळजी स्पष्ट जाणवत होती. वृंदाने एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला सावरत तिचा आवाज स्थिर केला. हो, सगळं ठीक आहे. सियाही ठीक आहे, ती शांत आणि स्थिर आवाजात म्हणाली. दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता होती, जणू मीरा आणखीन काही ऐकण्याची वाट पाहत होती. पण वृंदाने काहीच सांगितलं नाही. काही क्षणांनी ती पुन्हा थोडी संकोचित म्हणाली, मीरा, ते मला खरं तर एक मदत मागायची होती. हो, बोल ना, तू काहीही सांग. काय तू मला थोडे पैसे देऊ शकतेस का? साधारण 10,000? वृंदाने काळजीपूर्वक विचारलं. तिची नजर खोलीत झोपलेल्या आपल्या मुलीकडे खेळलेली होती. ओह, ठीक आहे. काही तातडीचं आहे का? नाही, फक्त थोडी गरज होती. जर शक्य नसेल तर ठीक आहे. खरंच. वेडी आहेस का? माझ्याशी अशी औपचारिक का वागतेस यार? मी सकाळपर्यंत पैसे ट्रान्स्फर करेन. आता थोडा उशीर झाला आहे. बँक ॲपच्या लॉग इनमध्ये काही प्रॉब्लेम येतोय, पण उद्या सकाळी सगळ्यात आधी नक्की. वृंदाच्या ओठांवर एक हलकासा जवळजवळ न दिसणारा निश्वास उमटला. धन्यवाद मीरा, खरंच मी ते लवकरच परत करेन. गप्प बस यार, तू नेहमी अशी का बोलतेस? आणि तुला अजून काही हवं असेल तर फक्त सांग. ठीक आहे. हो, गुड नाईट. गुड नाईट. वृंदाने फोन कट केला आणि तारांकित आकाशाखाली शांतपणे उभी राहिली. थोड्या वेळाने वृंदा खोलीत आली. मंद प्रकाश तिच्या पावलांना कसाबसा मार्ग दाखवत होता. तिची नजर लगेच तिच्या मुलीवर, सियावर पडली. ती पलंगावर अगदी शांतपणे झोपली होती. किमान वृंदाला तरी तसं वाटलं. जवळ जाऊन चादर व्यवस्थित करण्यासाठी तिचे हात सियाच्या गालाला स्पर्श करताच तिचं हृदय जवळजवळ थांबलंच. तिचं शरीर अक्षरशः जळत होतं. तापाने तिचं अंग खूप गरम झालं होतं. ती जागच्या जागी स्तब्ध झाली. तिच्या विचारांपेक्षा तिची अंतप्रेरणा अधिक जोरात ओढत होती. तिने पटकन पुन्हा सियाच्या कपाळावर हात ठेवला. नाही नाही नाही, तिला खूप ताप आहे. सिया बाळा, ती थरथरत्या आवाजात कुजबुजली. तिने तिला अलगद हलवलं. सियू, उठ बाळा, ती पुन्हा म्हणाली. यावेळी तिच्या आवाजात अधिक घाई होती. भीतीने तिची छाती दडपून गेली. तिने सियाला आपल्या मिठीत उचलून घेतलं आणि तिला जवळ धरलं.
तिचे डोळे घाबरून संपूर्ण खोलीत काहीतरी शोधत होते. औषधांची पेटी कुठे आहे? थर्मामीटर कुठे आहे? अचानक झालेल्या हालचालीच्या आवाजामुळे समर्थचे डोळे उघडले. तो अजूनही झोपेतून सावरत होता. त्याने भुया उंचावल्या आणि ड्रेसरजवळ सियाला हातात घेऊन इकडे तिकडे पाहणाऱ्या फिरणाऱ्या वृंदाकडे पाहिलं. तू काय करतेस? तो सरळ उठत चिडून म्हणाला. वृंदा त्याच्या आवाजाने दचकली, पण तिच्या संकोचावर भीतीने मात केली. ते थर्मामीटर कुठे आहे? तिने घाबरून विचारलं. तिच्या डोळ्यात विनवणी होती. त्या एका प्रश्नाने समरच्या चेहऱ्यावरील भाव गंभीर झाले. तो क्षणाचाही विलंब न करता उठला. त्याच्या आवाजातील चिडचिड आता घाईने बदलली होती. काय झालं? तो जवळ येत विचारू लागला. त्याच्या नजरेत सियाच्या आईच्या मिठीतली निश्चल अवस्था आणि तिचा लाल झालेला चेहरा आला. वृंदाला नीट बोलताही येत नव्हतं. तिचा आवाज थरथरत होता. तिला खूप ताप आहे. प्लीज प्लीज मला सांगा, ते थर्मामीटर कुठे आहे? वृंदाच्या थरथरत्या आवाजातील घाईने समरच्या मनात उरलेली सगळी चिडचिड एका क्षणात नाहीशी झाली. ती सियाला घट्ट मिठीत धरून होती. तिचा आवाज थरथरत होता आणि तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. तो जवळ आला. आता तो पूर्वीसारखा रागीट कठोर माणूस राहिला नव्हता, तर पूर्णपणे वेगळाच वाटत होता. एकही शब्द न बोलता त्याने अलगद आपला हात सियाच्या कपाळावर ठेवला आणि तेवढंच पुरेसं होतं. तिचं अंग तापाने अक्षरशः फणफणत होतं. त्याचा जबडा घट्ट आवळला गेला. शिट! एक सेकंदही वाया न घालवता तो व्हॅनिटीच्या जवळच्या ड्रॉवरकडे धावला. तो जोरात उघडला आणि आतल्या वस्तू बाहेर काढू लागला. ते कुठे आहे? शेवटी त्याच्या बोटांना डिजिटल थर्मामीटर मिळालं. तो वृंदाकडे परत आला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव आता कठोर झाले होते. रागामुळे नाही, तर प्रचंड घाबरल्यामुळे. तिला माझ्याकडे दे. वृंदा क्षणभर थांबली, पण मग सियाला त्याच्याकडे दिलं. तिचे हात थरथरत होते. समर्थने सियाला अलगद बेडवर झोपवलं. तिचं डोकं आपल्या हातात अलगद घेतलं आणि थर्मामीटर सुरू केलं. सेकंद तासासारखे वाटत होते. बीप 103 फॅरनहाईट. त्याचे डोळे विस्फारले. त्याचं संपूर्ण शरीर ताठर झालं. काकी! तो इतक्या जोरात ओरडला की जणू भिंतीही आदरल्या. आत्ताच्या आता थंड पाणी आणि एक कापड आणा. त्याने तिच्या उत्तराची वाटही पाहिली नाही. मी डॉक्टरांना फोन करतोय, तो पुटपुटला. त्याने आधीच नंबर फिरवायला सुरुवात केली होती. त्याचा दुसरा हात सियाच्या तापलेल्या हातावर अलगद फिरत होता, जणू त्यामुळे तिचा ताप कमी होईल. वृंदा जागच्या जागी स्तब्ध उभी होती. तिचे हात तोंडावर होते आणि तिच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. सिया हलकेच कुजबुजली. तिचे गाल तापाने लाल झाले होते आणि तिचा श्वास अनियमित झाला होता. आणि त्या घरात आल्यापासून पहिल्यांदाच वृंदाने ते पाहिलं. तो मोठा, रागीट, भीतीदायक समर्थ व्यास थरथरत होता. स्वतःच्या भीतीमुळे नाही, तर आपल्या मिठीत विसावलेल्या ते छोट्याशा मुलीसाठी वाटणाऱ्या भीतीमुळे. समरचा अंगठा हिरव्या बटनावर घट्ट दाबलेला होता आणि फोन त्याच्या कानाला चिटकलेला होता. रिंग झाली, पण उत्तर नाही. त्याने फोन कट केला आणि पुन्हा नंबर डायल केला, तरीही उत्तर नाही. तो सियाला आपल्या छातीशी धरून होता. तिचं छोटंसं शरीर आगीसारखं तापलं होतं आणि तिची छोटी बोटं त्याच्या शर्टला कसाबसा धरून होती. प्रत्येक सेकंद एखाद्या शापासारखा वाटत होता. तो फोन का उचलत नाहीये? समर दात ओठ खातच म्हणाला. त्याचा आवाज गंभीर आणि दबलेला होता. लता काकी हातात थंड पाण्याची वाटी आणि कापड घेऊन धावत आत आल्या. त्यांच्याकडे न पाहताच समर्थने ते घेतलं आणि सियाच्या कपाळावर थंड कापड ठेवू लागला. तिची त्वचा खूप तापली होती. चेहरा लाल झाला होता. तिचे ओठ थोडे कोरडे पडले होते. त्यांनी पुन्हा डॉक्टरांना फोन केला. यावेळी कोणीतरी फोन उचलला. डॉक्टर साहिल बोलतोय. तुम्ही कुठे होतात? समरचा आवाज फोनमधून इतका मोठ्याने घुमला की वृंदा पुन्हा दचकली. सर, मी इथे 2 वर्षांची मुलगी 104 तापाने फणफणत आहे. तुम्ही कुठे होता? याने मला काहीही फरक पडत नाही. पुढच्या 10 मिनिटात तुम्ही इथे पोहोचला नाहीत तर तुमचा परवाना रद्द होईल, याची मी खात्री करेन. त्याचा आवाज धारदार होता. मी स्पष्ट बोलतोय ना? फोनच्या दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता होती. यस सर, मी लगेच देतोय. समर्थने फोन कट केला. त्याने सियाकडे पाहिलं. तिच्या छोट्याशा चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. तो शांत राहण्याचा प्रयत्न करत होता, पण ते अशक्य होतं. वृंदा, तो म्हणाला. तो ओरडत नव्हता, पण त्याचा आवाज अजूनही ठाम आणि तणावाने भरलेला होता. ती ठीक होईल.
फक्त तिच्याशी बोलत राहा, तिला जागा ठेवा. वृंदाने मान हलवली आणि त्याच्या शेजारी गुडघ्यांवर बसली. तिचा हात सियाच्या छोट्याशा पायावर होता. सिया बाळा, मम्मा इथेच आहे, तुला काहीही होणार नाही, ठीक आहे. आपल्या मुलीला शांत करण्यासाठी हळू आवाजात बोलताना तिच्या गालावरून अश्रू ओघळत होते. दरम्यान समर्थने आणखीन एक कापड पाण्यात भिजवलं. ते जोरात पिळलं आणि सियाच्या मानेवर ठेवलं. त्याचा जबडा घट्ट आवळलेला होता. त्याच्या मनात विचारांची गर्दी सुरू होती. तिला काही झालं तर देवा, कृपया तिला काहीही होऊ देऊ नकोस. आणि त्याच क्षणी त्याचा सगळा राग, सगळी चिडचिड, सगळा विरोध, सगळं नाहीसं झालं. उरली होती फक्त भीती, अशा एका मुलीसाठी जी त्याचीसुद्धा नव्हती, पण तरीही कुठेतरी त्याच्यासाठी ती सर्व काही बनली होती. अगदी 9 मिनिटांनी घराबाहेर टायरच्या कर्कश आवाजाने रात्रीची शांतता भंगली. मुख्य दरवाजा जोरात उघडला. डॉक्टर साहिल अजूनही अर्ध्या स्क्रब्समध्येच गळ्यात स्टेटोस्कोप हलवत आणि हातात आपली बॅग घेऊन घाईघाईने आत आले. पेशंट कुठे आहे? त्यांनी थोडा धापा टाकतच विचारलं. समर्थने एक सेकंदही वाया घालवला नाही. इथे, तिचं अंग जळतंय, ताप 104 आहे, मी कापड ठेवलं आहे. ती रडत होती पण आता शांत झाली आहे. नेमकं काय होतंय? ती नीट प्रतिक्रिया का देत नाही आहे? याचा अर्थ काय? हे नॉर्मल आहे का? आता आपण काय करायला हवं? ताप एवढ्या पटकन का वाढला? डॉक्टर साहिलने काही क्षण डोळे मिचकावले. ते पूर्णपणे गोंधळून गेले होते. मिस्टर व्यास, प्लीज मला आधी तिची तपासणी करू द्या. समर्थ थोडासा मागे झाला, पण त्याचे हात अजूनही सियाच्या छोट्याशा शरीरावर काळजीपूर्वक ठेवलेले होते. जणू कुणी तिला दुखावण्याचा प्रयत्न केला तर तो क्षणात तिच्या संरक्षणासाठी पुढे येणार होता. वृंदा मागे बसली होती. तिचे डोळे सुजलेले होते, हात ओठांजवळ जोडलेले होते आणि ती स्वतःशीच हळू आवाजात प्रार्थना पुटपुटत होती. दर काही सेकंदांनी तिचा श्वास अडखळत होता. डॉक्टरांनी पुन्हा थर्मामीटर काढला, तापमान तपासले, छातीवर स्टेटोस्कोप ठेवला आणि तिचा घसा, डोळे व श्वासोच्छ्वास तपासला. मग त्यांनी हळू सियाच्या गालावर थोपटले. बाळा, माझ्यासाठी तुझे डोळे उघडशील का? सियाने कणवल्यासारखा आवाज केला. तिच्या कपाळावर आठ्या पडल्या, पण तिच्या पापण्या अशक्तपणे फडफडल्या. समर्थने एक दीर्घ श्वास घेतला. त्या छोट्याशा प्रतिक्रियेने त्याच्या छातीत सुरू असलेले वादळ शांत होण्यासाठी पुरेसे होते. डॉक्टर साहिल शांतपणे बोलत मान हलवली. ठीक आहे, हा व्हायरल ताप आहे, थोडा जास्त आहे. या वयातील मुलांना हवामान बदलल्याच्या काळात असा ताप अनेकदा येतो, विशेषतः जेव्हा ते खूप थकलेले असतात किंवा तापमानापेक्षा बदलांचा जास्त सामना करतात. समर्थचे प्रश्न पुन्हा वेगाने येऊ लागले. ती ठीक होईल ना? किती वेळ लागेल? तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची गरज आहे का? हा ताप आणखीन वाढू शकतो का? या तापाचा तिच्या मेंदूवर परिणाम होईल का? काही टेस्ट करायला हवेत का? डॉक्टर साहिलने थकलेले पण समजूतदार असे हलके स्मित केले. मी शेकडो बाळांवर उपचार केले आहेत मिस्टर व्यास, मी वचन देतो ती ठीक होईल. तिला ओल्या कपड्याने स्पंजिंग करून तुम्ही योग्य गोष्ट केलीत, त्याचा खूप फायदा झाला आहे. आता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज नाही. मी सिरप आणि ताप कमी करणारे औषध लिहून देतो. तिचे तापमान दर तासाला तपासत राहा. गरज वाटल्यास तिला स्पंज बाथ द्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिला पुरेसे द्रवपदार्थ मिळतील याची काळजी घ्या. समर्थ अजूनही त्यांच्याकडे गरुडासारखे लक्ष ठेवून पाहत होता. आणि तिचा ताप वाढला तर? डॉक्टर साहिलने थेट त्याच्या डोळ्यात पाहिले. मला लगेच फोन करा, मी पुन्हा येईन. क्षणभर शांतता पसरली आणि मग शेवटी वृंदाचा आवाज ऐकू आला, अगदी छोटासा पण स्पष्ट. मला आता तिला जवळ घेता येईल का? तिने जवळजवळ विनवणी करत विचारले. डॉक्टर साहिलने मान हलवली. हो, तिला जवळ ठेवा, त्यामुळे तिला मदत होईल. समोरचे हळू सियाला वृंदाच्या वाट पाहत असलेल्या हातांमध्ये दिले. सिया तिच्या आईच्या छातीशी विसावली. त्या क्षणी तिने हलकासा आवाज काढला आणि तिला घट्ट धरून ठेवले. वृंदाने डोळे मिटले. तिचा हात सियाच्या केसांमधून हळुवारपणे फिरत होता, जणू तिच्या मुलीच्या त्वचेची ऊब तिचं हृदय कोसळण्यापासून रोखण्यासाठी पुरेशी होती. समर्थने शेवटी एक दीर्घ श्वास सोडला. तो आवाज, थकवा आणि दिलासा यांच्या मधोमध कुठेतरी विरून गेला. डॉक्टर साहिलने आपली बॅग आवरली आणि मग दाराशी थांबला. आणि मिस्टर व्यास, तो पुन्हा एकदा मागे वळून म्हणाला, तुम्ही 100 प्रश्न विचारले.
ही काही तक्रार नाही. खरं तर प्रत्येक मुलाला एवढं नशीब मिळत नाही. आणि एवढं बोलून तो निघून गेला. समर्थ काही क्षण तेथेच उभा राहिला, बंद दरवाजाकडे पाहत. मग त्याने बेडवर एकमेकांच्या कुशीत विसावलेल्या आई आणि मुलीकडे पाहिले. तुम्हाला ही माझी कथा आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटत आहे. धन्यवाद.